नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे। सप्टेंबर महिन्यात ज्या आपल्या माता भगिनींनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांना मेसेज आलेले आहेत की त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे। आता लक्षात घ्या, त्या महिलांना हप्ता हा मिळणार आहे। हा कधी मिळणार आहे लक्षात घ्या। जर तुम्ही सप्टेंबर मध्ये अर्ज केला असेल किंवा ऑगस्ट मध्ये सुद्धा अर्ज केला असेल तर तुम्हाला लक्षात घ्या, आता काही गोष्टी जे मी पुढे सांगणार आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत। परंतु सप्टेंबर महिन्यात ज्या आपल्या माता भगिनींनी अर्ज केलेला होता त्या सगळ्या माता भगिनींना आता मेसेज आलेले आहेत, त्यांचा अर्ज मंजूर झालेले आहे। ज्यांचा फॉर्म हा पेंडिंग मध्ये होता त्यांचा फॉर्म आता अप्रूव्ड झालेला आहे आणि ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट मध्ये सुद्धा तुम्ही एडिट केला होता, परत तो इन रिव्ह्यू मध्ये गेला होता किंवा पेंडिंग मध्ये होता, तर अशा सुद्धा सगळ्या माता भगिनींचे फॉर्म हे अप्रूव्ड झालेले आहेत आणि त्यांना तसे मेसेज सुद्धा आलेले आहेत। तुम्ही बघू शकता अर्ज मंजूर झालेल्याचं। आता ज्यांना अर्ज मंजूर नाही झालाय त्यांना सुद्धा रिजेक्टेडचा मेसेज येणार आहे, हे पण आपण पाहणार आहोत। आणि त्यांना तिसरा जो हप्ता आहे, लक्षात घ्या, तिसरा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, सप्टेंबर मध्ये ज्यांना अर्ज केलेला त्यांना सप्टेंबर मधला जो हप्ता आहे तो कधी मिळणार हे पण आपण पाहणार आहोत। मग त्यांना 4,500 रुपये मिळणार का 1,500 रुपये मिळणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आता सध्या आपल्या समोर आहे की खूप जणांनी म्हणलेत की सप्टेंबर मध्ये आम्ही फॉर्म भरला, मग आम्हाला किती पैसे। तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण आता या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणारच आहोत। तोपर्यंत एक लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना मेसेज आले, अर्ज मंजूर झाले, लाडकी बहिणींना हप्ता कधी लक्षात घ्या। सप्टेंबर मध्ये आता आपल्या साऱ्या माता भगिनींनी म्हणजे ज्या काय राहिल्या होत्या आपल्या ऑगस्टमध्ये फॉर्म भरायचे राहिले होते, आता मी स्वतः सप्टेंबरमध्ये भरपूर फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांचे सुद्धा मेसेज आलेले आहेत की त्यांना तुमचा फॉर्म हॅज बीन अप्रूव्ड आणि असं भरपूर मेसेज आलेले आहेत तुम्हाला। तर ते सुद्धा 3 दिवसात, आता लक्षात घ्या, अर्ज मंजूर आता 3 दिवसात पैसे येणार। आता 3 दिवस म्हणजे कोणते दिवस हे मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगणार आहे, कारण 3 दिवस हे खूप महत्त्वाचे आहेत। 28, 29, 30 का 27, 28, 29 असंही आपल्याकडे एक मोठा प्रश्न आहे, लक्षात घ्या। पुढे आपण बघणारच आहोत, तत्पूर्वी लक्षात घ्या महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला देत आहे काही। महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मुलींना पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, सगळ्यांना माहिती आहे, आणि दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत। परंतु आता लक्षात घ्या, याच्यामध्ये सरकारनं काय केलं होतं, ज्यांनी 31 ऑगस्टला फॉर्म भरले होते बरोबर, आणि त्यानंतर फॉर्म राहिले होते भरायचे, मग त्यांच्यासाठी 30 सप्टेंबर एवढीपर्यंत मुदत दिली होती वाढवून। परंतु लेखी असं कुठं नाहीये की 30 सप्टेंबरच ही लास्ट डेट आहे, असं लेखी कुठंच नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या। आणि याच्या संदर्भात असं लेखी GR वगैरेही काही आलेलं नाहीये की तुम्ही 30 सप्टेंबर नंतर फॉर्म भरू शकत नाही, असं काही नाहीये। तर बघूया आपण 30 सप्टेंबर नंतर ही फॉर्म भरू शकतो का, याच्यावर काय येतंय आपण हे आलं की मी तुम्हाला सांगणारच आहे। सरकारनं सप्टेंबर महिन्यात देखील महिलांना नोंदणी करायची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली होती, तुम्हाला माहिती आहे। त्यानुसार सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट आलेली आहे। ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले त्यांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। आता काही जण म्हणतील की माझं सर अजून पेंडिंगच आहे, तर आज वाट पहा, आज जवळपास सगळ्यांचे फॉर्म हे मंजूर होणार आहेत। या संबंधीचे मेसेज सुद्धा महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही पाठवले जात आहेत, लक्षात आलं। पुढे लक्षात घ्या, तिसरा हप्ता कधी मिळणार। आता तुम्हाला मी म्हणलं की 3 दिवसात पैसे येणार, पण 3 दिवसात कधी, तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळणार आहे। ज्या महिलांना आज फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना 27, 28, 29, 30 या 3 ते 4 दिवसामध्ये, लक्षात घ्या, 3 ते 4 दिवसामध्ये तुमची रक्कम अकाउंटवर येणार आहे। परंतु एक लक्षात घ्या, ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलाय त्यांना फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत, लक्षात आलं। तुम्हाला 4,500 रुपये हे मिळणार नाहीयेत। ही आता चुकीची बाब आहे, कारण काही महिलांचा विश्वास होत नव्हता ऑगस्टमध्ये की पैसे येतील का, खरंच ही स्कीम आहे का, म्हणून काही आपल्या माता भगिनींनी फॉर्म नव्हते भरले। परंतु आता त्या चुकीमुळे कदाचित त्यांना 3,000 रुपये हे पैसे मिळणार नाही, जी की मोठी रक्कम आहे, तुम्हाला ही माहिती आहे। तर ठीक आहे, आपण सरकारला निवेदन करू की तुम्ही सप्टेंबरमध्ये सुद्धा तुम्ही ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांना सुद्धा 3,000 रुपये देण्याचा प्रयत्न करा, कारण त्या सुद्धा तेवढ्याच पात्र आहेत जेवढ्या बाकीच्या महिला आहेत। कारण त्यांनी उशिरा भरला म्हणून हा थोडासा प्रॉब्लेम आलाय, परंतु सप्टेंबरपर्यंत ही 3,000 रुपये त्यांना सुद्धा द्यावे अशी माझी सुद्धा एक विनंती आहे सरकारला, कारण त्या सुद्धा तेवढेच मेहनत करतायत, त्याही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत। लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती, परंतु 17 ऑगस्टला परत कार्यक्रम झाला आणि
त्यावेळेस 3,000 रुपये एकदम दिलं, त्यावेळेस जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यात ही रक्कम गेली होती. तुम्हाला तर माहिती आहे आता 1 कोटी म्हणजे काही खूप मोठी गोष्ट आहे आता सध्या. तर आता लक्षात घ्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम आयोजित होणार आहे परत. आणि या कार्यक्रमात जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 3रा हप्ते यावेळी मिळेल. आणि लक्षात घ्या ज्यांनी या जुलै ऑगस्टमध्ये केला त्यांना तर 4,500 फिक्स आहेच. सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना किती रक्कम मिळणार याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे, हे पण लक्षात घ्या अजून. म्हणजे तुम्ही वाढू शकता असंही म्हणणं आहे त्यांचं. सप्टेंबर महिन्यात किती, पण परत आपण म्हणू शकतो की 1,500 रुपये तर आहे सध्या त्यांनी सांगितलं आहे. स्पष्टता अजून आलेली नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा की आम्ही 1,500 रुपये देणार किंवा आम्ही 4,500 रुपयेच देणार असं सध्या तर नाही आहे. पण आपण 1,500 रुपयेच धरून चालू, कारण त्यांनी आपल्याला माहिती आहे की एका महिन्याचे 1,500 रुपये आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की ऑगस्टपर्यंत जे भरतील त्यांनाच आम्ही 4,500 रुपये देऊ. आता बघूया पुढं काय होतं ते. लाडकी बहिणीच्या लक्षात घ्या पण काही अटी आहेत. आता ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांचे फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेले आहेत लक्षात घ्या. परंतु काही जणांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा रिजेक्ट झालेला आहे किंवा अजून त्याच्यामध्ये परमनंट रिजेक्ट झालेला. तर त्याचे काही अट होती त्यांची. तर ती म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे, ती विवाहित किंवा ती एका कुटुंबातली केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित असणं गरजेचं आहे आणि तिचं वय 21 ते 65 या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. आता याच्यात एक अट होती मित्रांनो, तुम्हाला पण माहिती आहे की 4 चाकी 4 व्हीलरची सुद्धा अट मला असं वाटतं की यांनी काढायला हवी होती. कारण आपल्याला माहिती आहे की आपले बरेचसे असे मित्र आहेत ज्यांच्या परिस्थिती हलाखीची आहे परंतु त्यांच्याकडे 4 व्हीलर त्यांनी घेतलेली आहे आणि ते रेंटवर चालवत आहेत. तर ते रेंट म्हणजे ते भाड्यानं देत आहेत किंवा भाड्याने स्वतः चालवत आहेत. तर ते त्याच्यावरती उदरनिर्वाह त्यांचा चालू आहे. तर ते कुठं तिथून 2-3 पैसे म्हणजे 4 पैसे कमवत आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना असायला हवी होती असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा की अटी कोणत्या कोणत्या ह्या रद्द करायला हव्यात अजून आणि कोणत्या अटीनुसार तुम्हाला आपण हे केलं पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ज्या महिला इथं पात्र नाही आहेत अशा सुद्धा बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत. हे सुद्धा आपण इथं बघत आहोत. तर हे सुद्धा कुठंतरी चुकीचं आहे, कारण ज्या खऱ्या पात्र महिला आहेत, पात्र आपल्या माता भगिनी आहेत, त्यांना पैसे आलेले नाही आहेत अजूनही. परंतु आपली आशा आहे की लवकरच पैसे येतील. खरं तर सगळ्याच महिला पात्र असायला पाहिजेत हेही माझं म्हणणं आहे, कारण प्रत्येक स्त्री तेवढीच महत्त्वाची आहे आपल्या राज्यातली. तिचा पण अधिकार तेवढाच आहे. त्यामुळे मला असं वाटतं स्वतःला पर्सनली की प्रत्येक महिला ही पात्र असली पाहिजे. इथं कुटुंबाच्या निकषावर नाही तर एक पर्सनली त्या महिलेला सक्षम करणं हे काळाची गरज आहे, म्हणून तिला दिलं पाहिजे. लक्षात घ्या आता 15 सप्टेंबरमध्ये ज्यांना पैसे भेटतील त्यांना त्यांची तारीख आहे 28, 29, 30 आणि आजही कोणाकोणाला येतील. आता ज्यांना पैसे आलेले नाही आहेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आले नाही आहेत आणि तुम्ही फॉर्म कधी भरला आहे, ऑगस्ट का सप्टेंबर हेही सांगायचं आहे. आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचं स्टेटस पेंडिंग आहे का अप्रूव्ह झालं आहे हेही सांगायचं आहे. कोणाकोणाला मेसेज आला आहे हेही तुम्हाला इथं सांगायचं. आता पुढे जशी एखादी न्यूज येईल तसं मी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवेल. परंतु तोपर्यंत आपल्या चॅनलला पटकन काय करायचं आहे लक्षात आहे तुम्हाला, काय करायचं आहे पटकन सबस्क्राईब करायचं आहे. काय करायचं सबस्क्राईब करायचं आणि तिथं जे बेल आयकन दिसतं चिन्ह त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.